उतरायला चान्सच नव्हता, इतकी गर्दी होती आज. तिथं मॅटर झालेला त्यांनाच पकडून राहिले ते पैसेच नाही निघाले. हे आता खूप जास्त वाढलेलं आहे. ह्याच्या पाठीमागे एक अजून एक रिझन आहे की ह्यांना शिक्षा नाही खूप लेट भेटते. हे गाईज वेलकम बॅक टू अवर चॅनल. तर मित्रांनो उद्या आहे रक्षाबंधन आणि तुम्ही पाठीमागे बघू शकता स्वप्नाली घेत आहे राख्या. तर आता आम्ही जस्ट जॉबवरनं आलो आणि आम्ही चाललेलो आहोत नागोठण्याला. तर तुम्हा सर्वांना रक्षाबंधनच्या आणि नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता स्वप्नाली झालेली आहे कन्फ्यूज, कारण की एव्हरी टाइम स्वप्नालीला एकच राखी घ्यायची असते आणि दिस टाइम स्वप्नालीचे 3 भाव वाढलेले आहेत. त्यामुळे स्वप्नाली झालेली आहे कन्फ्यूज थोडी राख्या घेण्यामध्ये. फायनली राख्या घेतलेल्या आहेत आणि स्वप्नाली मरणाची कन्फ्यूज झाली होती. आता तिचे भाव वाढलेले आहेत, दरवेळेला एकच राखी घ्यायला लागते. आता 5-5, 6-6 राख्या घेतलेल्या आहेत आणि पैसा पैसा ही पैसा होगा. ये राखी है 10 रुपये. तर काही तिथे स्टेशनच्या इथे पण राखी विकायला आहेत, बट आम्ही आमच्या बिल्डिंगच्या खालनच घेतली आणि इथे पण सेम रेटमध्ये. तर काय आता ट्रेन आलेली आहे आणि आम्ही दिवा रत्नागिरी ट्रेनने जात आहोत. समोर बघू शकता किती गर्दी आहे, गर्दी बघूनच टेन्शन आलं आहे. काय आज ट्रेनने जायचा प्लॅन केला आणि रक्षाबंधन असल्यामुळे तुम्ही पाठीमागे बघू शकता ट्रेन फुल पॅक आहे. आत्ताच इथे पॅक झालेले आहे पूर्ण. आणि हा जयेश मस्त बसलेला आहे वरती, स्वप्नाली आहे म्हणून. तर मी पण वरती चढलो, स्वप्नालीला काही वरती चढता येत नाही. नेक्स्ट टाइम आता मला ही बोलते की नेक्स्ट टाइम ही पक्का चढणार आहे. तर बघूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. जयेश मस्त वरती झोपलेला आहे. झोप झोप. आणि गाईज ही ट्रेन एव्हरी टाइम पॅक असते. आज रक्षाबंधन आहे म्हणून, गणपती रक्षाबंधन असं काय सण असले तर पॅक असतेच, पण एव्हरी डे ही पॅकच असते. दिव्यावरनंच फुल भरून येते आणि ती रोहावरनं निघते तर रोहावरनं पण फुल पॅक येते. म्हणजे येता जाता दोन्ही टाइम फुल पॅक असते. आणि गाईज या ट्रेनचं एक वैशिष्ट्य आहे, इथे तुम्ही कधीच उपाशी नाही राहू शकत. इथे मिनटाला खायच्या वस्तू येत असतात. आणि ह्या ट्रेनमधला मोस्ट सेलिंग प्रोडक्ट आहे चायनीज भेल. त्यानंतर काय काय स्वप्नाली सांग जरा. सेकंड मोस्ट सेलिंग प्रोडक्ट आहे आपली नॉर्मल भेल कुरमुऱ्यांची. येस. आणि थर्ड चाय. त्यानंतर समोसा आणि वडापाव. तर गाईज तुम्ही समोर बघू शकता ह्या ट्रेनचा मी काहीतरी फुल डिटेल ब्लॉग बनवेन आणि तेव्हा तुम्हाला पूर्ण शेअर करेन. गाईज हा आहे आमचा पूर्ण स्टेशन. तो गाईज फायनली आम्ही पोहोचलो नागोठण्याला. आज खूप म्हणजे खूप गर्दी होती आणि पेनला आम्हाला जागा भेटली, नशिबाने जागा भेटली. तर ह्या ट्रेनला पेनमध्ये जागा भेटणं इम्पॉसिबल आहे. 7:30च्या ट्रेनला खूप जास्त गर्दी होती म्हणून आम्ही घुसलो डायरेक्ट घरी. समोर काहीतरी मॅटर झालेला आहे, गार्ड वगैरे सगळे धावत आहेत, माणसाला कोणतरी पकडलेलं आहे. तो गाईज इथे पाठीमागे एकाने चैन पोल केली. ॲक्च्युली गर्दी एवढी होती की उतरायला चान्सच नव्हता, इतकी गर्दी होती आज. तर त्यांनी उतरायला नाही भेटलं म्हणून चैन पोल केली. तर आता हे सगळं ट्रेन वगैरे थांबवलेली आहे. तर हा मॅटर सॉल्व्ह झाला तरी ट्रेन सुटणार नाही आणि ते सगळं चाललेलं आहे प्रोसेस. तर आम्हाला आता घ्यायला जगदीश काका आलेला आहे, तुम्हाला दाखवतो. तर हा बघा समोर जगदीश काका आहे. अरे तिथं चैन खिचली एकानी, भरपूर तिथं मॅटर झालेला. पोलिसांनी त्यांनाच पकडून राहिले ते जे काका होते ना ते वयस्कर, ज्यावेळी चैन खेचली आणि त्यांचे फोटो वगैरे काढत होते. त्या रेल्वे नंबर होता ना मागे कुठे इथे. आता किती घाबरलेले. सो गाईज फायनली त्या काकांना सोडला थोड्या नंतर, कारण की त्यांचे रिलेटिव्ह आले तिकडे. खूप काही समजवलं त्यांनी. ऍक्च्युअली त्यांचा वय पण होता आणि तिथे गर्दी एवढी होती की त्यांना उतरायला चान्सच नाही भेटला. त्यामुळे त्यांनी चैन खेचली. तर लिगल प्रोसेस वगैरे होती, ते करायलाच लागते त्यांना. त्यामुळे त्यांना थांबून ठेवलं होतं. त्या थोड्या नंतर रिलेटिव्ह आले, ते मॅटर सगळा तिथं सॉल्व्ह केला आणि सोडला काकांना. काय तर जस्ट आम्ही घरी आलेलो आहोत आता आणि आई मस्त सिरियल बघायचं काम करत आहे. जेवायला काय सांग. जेवायला वालाची आमटी, अजून मटाची भाजी, भेंड्याची भाजी, वडी आणि भाकरी, चिकन आहे श्रावण. तर भरपूर काय मेनू तयार केलेला आहे. तर आता हे सगळं आता डिस्कशन चालू आहे. काऊन काय काय देणार आहे, काय रे काय काय देणार तुम्ही रक्षाबंधन राखी लागेल. लोक लोक तू काय काय देणार.
पहिल्यांदा राखी बांधणार एक 5 वालेले एक 10 वाली कॅडबरी 25 वाले 10च्या वरती सांगितलं 10च्या वरती नाही गाईस बघू शकतो आमची स्टोरी मस्त बसलेली आहे. असा घेऊन खूप आवडतो तिला. असा घ्यायचा आहे कंटिन्यू बसून राहते असा आणि अजूनही बसली बारीक बाबू सारखी. स्टोरी The next day. गाईज गुड मॉर्निंग. तर स्वप्नाली आरतीची तयारी करत आहे आणि हिने मॅचिंग घातलेलं आहे. माझा बघून हिने घातलं मॅचिंग. तर आता जयेश आलेला आहे, सुजित कौस्तुभ येत आहेत. तर थोड्याच वेळात गाईज हे सगळा प्रोग्राम चालू होईल. तुम्हाला दाखवेन मी ब्लॉग थ्रू. लाव टिक्का तो असं मोठा एकदम असं मोठा लाव देता असा मोठा कर गोल. अख्खा पेढा बरो अख्खा पेढा खा खा खा. किती 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 500 पैसेच नाही निघत. 10 रुपये. अरे राखी बांधणार ना. 1 hour later. गाईज मी आता आलेलो आहे पिंकीताईची इथे. तर लास्ट ब्लॉग मध्ये तुम्ही बघितला असेल हिचा आवाज वगैरे त्यात ऐकला असेल. नसेल ऐकला तर तुम्ही आपला ब्लॉग बघू शकता. वरती आय बटन मध्ये तुम्हाला लिंक भेटेल. तर नसेल बघितला तर तुम्ही बघू शकता. आणि हिने आता केलेला आहे टाइम. मला जायचं आहे ऍक्च्युली मला मुंबईला जायचं आहे. स्वप्नालीला पण रक्षाबंधन करायची आहे तर मला जायचं आहे मुंबईला. तर आता वाजलेले आहेत 3:30 4ची ट्रेन आहे. तर आता इथला सगळा लवकर लवकर उरकतो आणि लगेच निघणार आहे मी ट्रेनला. तर अजून निधी काय आलेली नाही. आली तर लगेच बांधून घेऊ नाहीतर मग मिस होईल. करत आहे भात. गाईज हा भात स्वप्नालीने बनवला होता. तर तुम्ही ह्याची व्हिडिओ सोरोस किचन वरती बघू शकता. दोन्ही भात एकदम टेस्टी झाले होते. सो गाईज मी निघत होतो तेवढ्यातच निधी काका काकी वगैरे आले. लवकर उरकून घेतलं कारण तुम्हाला माहितीच आहे ट्रेन मध्ये गर्दी किती असते. Later that same evening. सो गाईज आम्ही जस्ट आलेलो आहोत स्वप्नालीची इथे म्हणजे माझ्या सासरी. तर आता स्वप्नाली तयारी वगैरे करत आहे. मला काय माझं झालेलं आहे सगळा. तर थोडा वेळ आधीच आलो. तुम्हाला मी ट्रेनची व्हिडिओ वगैरे दाखवली नाही कारण की खूप गर्दी होती. खूप थोडेसे शॉर्ट्स दाखवतो तुम्हाला मी. एवढी गर्दी होती ना की मोबाईल पण पकडायला जागा नव्हती. रक्षाबंधनमुळे खूप गर्दी होती. तर आता आम्ही इथे आलो. खाली तुम्हाला बॅकग्राऊंडमधनं आवाज येत असेल की नाही मला माहीत नाही. खाली चाललेला प्रोग्राम नारळ फोडीचा. तर तो सुद्धा मी दाखवेन व्हिडिओमध्ये थोड्याच वेळात. कारण की आता स्वप्नाली तयारी करतपर्यंत मी खालना राऊंड मारून येईल. तर तुम्हाला खाली नेतो आता. तर गाईज आता मी आलेलो आहे खाली बघू शकतो तुम्ही पाठीमागे नारळ फोडीचा कार्यक्रम चालू आहे. स्वप्नालीवरती तयारी करते. तर ती तयारी करते तोपर्यंत मी बघून येतो काय चाललं इथे कसं मजा करतात ते तुम्हाला सगळं मी आता व्हिडिओमध्ये दाखवेन. तर पाठीमागे चाललेला आहे नारळ फोडीचा कार्यक्रम. तर गाईज हे बघा इथून समोर आपण नारळ घ्यायचे. 10 नारळ आहेत प्रत्येकाला आणि हे अशा प्रकारे इथे कॉम्पिटिशन चालू आहे. जे लवकर नारळ फुटतील तो हारला. लास्टपर्यंत राहील तो विनर असेल. तर गाईज इथे थोड्या वेळासाठी आमदार आशिष शेलार आले होते म्हणून खेळ थोडा स्टॉप झाला आणि थोड्याच वेळात काही भाषण वगैरे यांचं झाल्यानंतर परत खेळ चालू झाला. तर गाईज ही काकांची या गंमत बघा. ह्या समोरचे जे ब्ल्यू टी शर्टवाले काका आहेत त्यांनी ह्या समोरच्या काकांचे 9 नारळ फोडले आणि ह्यांचा एकच नारळ बाकी होता. ह्या 1 नारळामध्ये ह्यांनी पूर्णच्या पूर्ण 9च्या 9 नारळ ह्या काकांनी फोडून टाकले. काय काकांनी टेक्निक वापरली ते कोणालाच माहीत नाही. बट त्या समोरच्या काकांचे 9 नारळ बाकी होते आणि ह्यांचा एकच होता आणि यांनी 1 नारळामध्ये त्यांचे 9चे 9 नारळ फोडून टाकले.
तर गाईस पाठीमागे स्पर्धा चालू आहे आणि बाजूलाच मंदिर आहे हनुमंताचं. तुम्हाला मंदिर पण दाखवतो. खूप मस्त हनुमंताची मूर्ती येते, एकदम जिवंत वाटते. तर तुम्हाला आता मूर्ती पण दाखवतो, आपण दर्शन पण करून घेऊया. One hour later. पैसे आहेत ना. गाईज ही राखी बांधायच्या आधीच पैसे मागते काय. सो गाईज आय होप सो तुम्हाला आपला ब्लॉग आवडला असेल तर डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. खाली कमेंटमध्ये सांगा तुम्हाला ब्लॉग कसा वाटला ते. आणि गाईज फक्त एक तुमचं 2 मिनिटं मला फक्त घ्यायचे आहेत, बस थोडासा बोलायचं होता. तुम्हाला सर्वांना परत एकदा रक्षाबंधनच्या आणि नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. पण आपला हा ब्लॉग आहे, हा 1-2 दिवस लेटच पडेल. मला एडिटिंग वगैरे करायला लागतो. फक्त काय तुमच्याशी एक गोष्ट बोलायची होती. ह्या रक्षाबंधनच्या निमित्ताने तुम्ही किती आपले फॉलोअर्स आहेत, 120-130 आहेत सबस्क्रायबर्स. पुढे किती होतील काय होतील ते माहीत नाही. वाढतीलच ऑब्व्हियसली, कमी नाही होणार. बट जेवढे बघत आहेत तेवढ्यांना एकच रिक्वेस्ट आहे, कुठलीही स्त्री असेल त्याला प्लीज, आपल्या शिवाजी महाराजांची शिकवण आहे पर स्त्री माता भगिनी समान. तर कुठल्याही स्त्रीला बघताना माता भगिनी समानच बघा, तसाच रिस्पेक्ट करा. कारण की तुम्ही तुमच्या बहिणीला जशी रिस्पेक्ट देता, तुमच्या आईला जशी रिस्पेक्ट देता, तसंच दुसऱ्याही स्त्रीला बघताना करा. कारण की गाईज जस्ट एक मी आज खोपोलीमधली न्यूज बघितली, खोपोली फुटबॉलमधली. तर मी कन्फर्मसुद्धा केली, तर ती खरी न्यूज होती. खूप शॉकिंग न्यूज होती. म्हणजे ती कामावर नाही असताना तिच्यासोबत जे काय घडलं ते खूप वाईट घडला. नशिबाने ती वाचली, तिच्यासोबत ते कृत्य घडलं नाही, नशिबाने वाचली. ते आज खोपोलीमध्ये घडला. ह्याच्या 2-3 आठवड्या आधी आपल्या न्यू पनवेलला, नंतर उरणमध्ये हे घडला, नंतर कोलकातामध्ये घडला. तर गाईस हे आता खूप जास्त वाढलेलं आहे. ह्याच्या पाठीमागे एक अजून एक रिझन आहे की ह्यांना शिक्षा आहे ना खूप लेट भेटते आणि प्रोसेसला खूप टाईम लागतो. जसं शिवाजी महाराजांच्या काळात शिक्षा व्हायची लगेच क्विक, ही अशी क्विक शिक्षा झाली पाहिजे आणि लगेच ॲक्शन होऊन ह्यांना कारवाई ज्यांच्यावर लवकरात लवकर झाली तरच हे थांबेल, म्हणजे स्टॉप होईल. बाकी देशांमध्ये ह्या केसवरती लगेच शिक्षा देतात आणि सगळं काही लगेच स्टॉप होतं. आपल्या इथेच खूप लेट सगळी प्रोसेस चालू राहते, त्यामुळे यांची हिंमतसुद्धा वाढलेली आहे. गाईज एवढंच बोलीन मी, माझे विचार व्यक्त केले तुमच्यासमोर. आय होप सो तुम्हाला पटत असेल. थँक्स फॉर वॉचिंग. परत एकदा भेटूया नवीन एका ब्लॉगमध्ये. बाय बाय.